ठिकाण मुंबई। निमित्त महायुतीचा मोर्चा। लोकसभेमध्ये नारीशक्ती विधेयक हाणून पाडणाऱ्या विरोधकांचा निषेध हे त्यामागचं कारण। हे सगळं सुरू असताना अचानक एका महिलेची एंट्री होते। या मोर्चामुळे अडकून पडलेल्या ट्रॅफिकमुळे या महिलेचा पारा चढतो आणि ती महिला पोलिसांना सवाल विचारू लागते। काही वेळातच ती महिला पोहोचते कॅबिनेट मंत्री गिरीश महाजनांपाशी। त्यानंतर पोलीस तिची त्यांच्या पद्धतीने समजूत काढतात आणि मोर्चा पुढे सरकतो। बघितलं तर काही मिनिटांचा हा प्रसंग, पण या प्रसंगामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली। पाहूया याबाबतचा हा विशेष रिपोर्ट। आपके सीनियर कौन है बताइए, यहाँ पर इंचार्ज कौन है बॉस? मैदान में जाके बोलिए, ट्रैफिक को रोकते नहीं। ओके, क्या आउट ऑफ हियर। ये देखिए सामने है एक एम्प्टी ग्राउंड। कहाँ पे वहाँ व्हीकल है आपका? चलो 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 आवाज कम करो। हेलो, आई कम ओवर हियर। होश में आओ। महायुतीनं काढलेल्या मोर्चामुळे अडकून पडलेली आणि संतापाच्या भरात आक्रमक झालेली महिला। लोकसभेत नारीशक्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर भाजपच्या नेतृत्वात महायुतीनं मुंबईत काढलेल्या मोर्चामुळे वाहतूक खोळंबली होती। असे मोर्चे तुम्ही मैदानात का घेत नाहीत असा सवाल विचारत या महिलेनं रुद्रावतार धारण केला। वरळीच्या जांभोरी मैदानापासून NSCI डोम पर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता, पण यामुळे रस्त्यात ट्रॅफिक जाम झालं आणि या महिलेचा असा सात्विक संताप झाला। Now I'll send all of these videos straight to the news channel, okay? And if you think it's a joke, you watch. Simple. सामने, ये देखिए, सामने है एक एम्प्टी ग्राउंड। अगोदर पोलिसांना जाब विचारता विचारता ही महिला पोहोचली थेट कॅबिनेट मंत्री गिरीश महाजनांपर्यंत। मैं बात करता हूँ। मेरे से कोई बात नहीं करेगा। यहाँ से इस ट्रैफिक को हटाओ। हटाओ ना। ओके, इनफ। यावेळी पोलिसांनी अगोदर सभ्य भाषेत आणि नंतर आपल्या खास शैलीत या महिलेला शांत करण्याचा प्रयत्न केला। कहाँ पे वहाँ व्हीकल है आपका? चलो 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 आवाज कम करो। आवाज कम करो। महायुतीच्या जन आक्रोश मोर्चामुळे झालेली वाहतूक कोंडी पाहून या महिलेचा आक्रोशही इतका वाढला की एका क्षणी तिनं बाटलीही फेकली। हेलो, आई कम ओवर हियर। इंग्रजी भाषेत बोलणाऱ्या या महिलेनं पोलीस आणि कार्यकर्त्यांना असं काही फैलावर घेतलं की तिची समजूत काढता काढता सर्वांच्याच नाकेनऊ आलं। या प्रकरणात थोडी बाईची चूक, थोडी आपली चूक असं म्हणत गिरीश महाजनांनी आयत्या वेळी आलेल्या या संकटाचं मोचन करण्याचा प्रयत्न केला। फारच चिडलेल्या होत्या आणि वाटेल तसं खरं म्हणजे त्या बोलत होत्या, तरी तसं बोलायला नको होतं, जे नको त्या भाषेमध्ये बोलायला लागल्यात। त्यामुळे पोलिसही महिला पोलिसही त्या ठिकाणी आल्या होत्या, पण तो आम्ही अतिशय संयमाची भूमिका घेतली। मी त्यांना सांगितलं एक 10-15 मिनिटांमध्ये आम्ही रस्ता क्लिअर करतोय, आम्ही पुढे निघून जाऊ, पण त्या अजिबात ऐकायला तयार नव्हत्या। तुम्ही तक्रार करू शकल्या असत्या, पोलिसांकडे केली असती, थोडा सौम्य भाषेमध्ये सुद्धा तुम्हाला राग त्या ठिकाणी व्यक्त करता आला असता, पण त्या ज्या भाषेत बोलत होत्या त्यांनी जी बाटली फेकून मारली ते काही फार मला वाटतं संयुक्तिक नव्हतं। पण यापुढे निश्चित आम्ही अशी काळजी घेऊ। काँग्रेसनं मात्र या मुद्द्याचं मोचन होणार नाही याची पुरेपूर काळजी घेत मोर्चातील या प्रकाराला चांगलीच हवा दिली। हे सत्तेचा जो माज असतो ना, त्या माजाचा हा परिणाम आहे। आमचीच सत्ता आहे आणि या सत्तेचं ज्या पद्धतीनं दुरुपयोग जनतेला त्रास देण्यासाठी केला जातो त्याचं एक सर्वात मोठं उदाहरण फडणवीसाच्या मंत्रिमंडळातल्या एका
मंत्र्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं आणि सामान्य लोकांनी त्याच्यावर कसं ट्रोल केलं आणि जी महिला एकीकडे महिला आरक्षणाचं सांगत होती, महिलाच त्यांना शिवा घालत होती, अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतोय. महाराष्ट्राच्या इतिहासात या पद्धतीची पहिली घटना आहे की मंत्र्याला इतक्या शिवा खावा लागल्या एका महिलांच्याकडून. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील संतप्त महिलेनं झाडलेल्या शाब्दिक गोळ्यांचा संदर्भ देत थेट महाजनांच्या कमरेच्या पिस्तुलाला हात घातला. त्यांच्या तत्वज्ञानाचे आणि त्यांच्या इज्जतीचे वाभाडे आता लोकही काढायला लागलेले आहेत. त्यांचे फासे आता उलटे पडायला लागले आहेत. महिला आरक्षण, महिला सन्मान या विषयावर बोलण्याचा कुठलाही अधिकार हा भारतीय जनता पक्षाला नाही. जे आपण जो कार्यक्रम केला, मुख्यमंत्री महोदय आपण बोलायला येत असताना अर्धा हॉल खाली होणं म्हणजे काय आहे हे आपण समजून घ्यावं. एका मंत्र्यांना जे तथाकथित स्वतःला जेम्स बॉन्ड समजतात, पिस्तूल लावून फिरतात, अशा मंत्र्यांना जर गेट आउट म्हटलं जात असेल तर आता या देशातल्या लोकांनी तुम्हाला सत्तेवरून खाली खेचण्याचा हा निर्धार केलेला आहे. मुंबईत घडलेल्या या प्रकारात ठाकरेंच्या शिवसेनेला दिसला तो लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आणि गिरीश महाजनांची उडलेली त्रेधा तिरपे. नको त्या विषयाकडे हे लक्ष विचलित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. महिला आंदोलनाला महिलेने कसा विरोध केला आणि त्यानंतर त्या मंत्र्यांची कशी रेपट झाली. आज संपूर्ण राज्यामध्ये आंदोलन होत असताना महिलांसाठी आज त्यांना पूर्णपणे प्रतिसाद मिळत नाही. त्यांनी त्यांचा जो हेतू होता या आंदोलनामागे महिलांना विरोधी पक्षाला हे करण्याचा, बदनाम करण्याचा, तो प्रयत्न लोकांनी हाणून पडलेला आहे आणि त्यामुळे भाजप सरकारची लोकांची प्रतिमा भाजप सरकारमध्ये लोकांना माहिती झालेली आहे आणि त्यांची आता उलटी गणती सुरू झालेली आहे. आता टीका करायला विरोधी पक्ष कमी पडले म्हणून की काय भाजपचा मित्रपक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीनं या मुद्द्यावरून महाजनांना टोले लगावले. असे प्रकार टाळण्यासाठी अजित पवारांचा आदर्श घेण्याचा सल्ला मिटकरींनी महाजनांना दिला, तर महाजनांनीही हा सल्ला स्वीकारत वाद वाढणार नाही याची काळजी घेतली. दादांच्या पक्षाचा कुठलाही मोर्चा असा रस्त्यावर जर आला असता तर दादांनी त्या मंत्र्यांना झापलं असतं. पण आज अजितदादा नसल्यामुळे हे जे काही बेशिस्त झालेली आहे हे कबूल केलं पाहिजे. आणि गिरीश महाजन साहेबांनी सुद्धा त्यांच्या भाषणामध्ये दादांप्रती संवेदना व्यक्त केल्या. त्यांनी एकच आता हा आदर्श डोळ्यासमोर घ्यावा की दादा सकाळी 5 वाजता कामाला लागायचे. आपल्यामुळे लोकांना अडचण होणार नाही. लोकांचा रोष आपल्याला, आपण एकीकडे महिला बिल पास करण्यासाठी प्रयत्न करतो, दुसरीकडे महिलाच ओरडतायत आपल्या नावाने. हे चित्र विदारक आहे. आपण एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहात, मोर्चे आपण बघितले नाही का? आपला पक्ष मोर्चे काढत नाही का? तर मग आपल्या मुद्द्यावर कुठे लोक येत नसेल मोर्चामध्ये, मला असं वाटतं. इतकी गर्दी जमत नसेल म्हणून तुम्हाला तो प्रसंग आला नसेल, मला असं वाटतं. दादाच्या बाबतीत मला विषय लागला, मला उलट त्यांचं खरं अनुकरणीय होतं की सकाळी 6 वाजेपासून मिटिंग सुरू करायचं. तर ते काही गर्दीचं नियोजन करायला नका होते होते. मोर्चा काढत होते सकाळी 6 वाजता 5 वाजता, असं नाही ना. मंगळवारी झालेल्या या प्रकाराचे व्हिडिओ बघता बघता सोशल मीडियात व्हायरल झाले. या महिलेच्या रागाचं समर्थन करणारे आणि तिच्या कृतीवर टीका करणारे यांच्यातही चांगलीच जुळते. त्यानंतर आज मुंबईच्या महापौरांनी या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे, पण तीही मोर्चाचं समर्थन करत. मी गिरीश महाजनांची क्लिप पण पाहिली. पोलीस प्रशासनाने फक्त त्यांना बोलले की तुम्हाला आपको ऐसा करना नहीं चाहिए, इतकीच भाषा वापरलेली आहे पोलीस प्रशासनाने. व्हेरी मच ड्यू रिस्पेक्ट त्या महिलेला सगळ्यांनी आदरयुक्त त्या ठिकाणी ट्रीटमेंट दिलेली आहे. मी स्वतः सगळे ते व्हिडिओ पाहून मी इकडे आलेली आहे. तर त्यामुळे पोलीस प्रशासन आणि प्रश्नच नाही, आमच्या सगळ्या नेत्यांनी त्या ठिकाणी संयम दाखवला. ठीक आहे, त्या रस्त्यावरती गर्दी होती त्यामुळे त्यांचा रोष असणार स्वाभाविकच आहे, पण त्यांना हे माहित नव्हतं की आम्ही या ठिकाणी सगळ्या परमिशन सहित उभे आहोत. सामान्य नागरिकांचा संताप हा कुठल्याही राजकीय पक्षाला परवडणारा नसतो. मुंबईतल्या महायुतीच्या मोर्चात ही महिला संतप्त होण्यामागे होता एकच प्रश्न: तुमच्या राजकारणासाठी आमची गैरसोय का करता? हा प्रश्न उपस्थित करताना महिलेने वापरलेली भाषा आणि तिची कृती यावर सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतलाय. आता या महिलेला राग येण्याच्या कारणावर सत्ताधारी लक्ष देणार की तो व्यक्त करण्याच्या तिच्या पद्धतीवर, यावर भविष्यातल्या बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देसाईसह सचिन गाड, ABP माझा, मुंबई. राज्यातल्या 14 साखर कारखान्यांनी हमीवर कर्ज घेण्यासाठी राष्ट्रीय महामंडळाकडे परवानगी मागितली होती. त्यातील 7 कारखान्यांना परवानगी देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे परवानगी नाकारण्यात आलेल्या कारखान्यांमध्ये सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांचेही कारखाने आहेत. अडचणीत असलेल्या 14 सहकारी साखर कारखान्यांना कर्ज देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडे पाठवला होता. महामंडळानं 7 कारखान्यांना कर्ज द्यायला मंजुरी दिली आणि उरलेल्या 7 कारखान्यांना नकार दिला. कोल्हापुरातला श्री भोगावती सहकारी साखर कारखाना, श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना आणि तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना यांना कर्ज देण्यास मंजुरी मिळाली आहे. सांगलीतला क्रांती अग्रणी डॉक्टर जी.डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना आणि अहिल्यानगरच्या मुळा सहकारी साखर कारखान्यालाही महामंडळानं कर्ज घेण्यास परवानगी दिली आहे. साताऱ्याचा अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना आणि बीडच्या लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्यालाही दिलासा मिळाला आहे. विविध कारणांनी कर्ज नाकारण्यात आलेले कारखाने हे राजकीय नेत्यांशी संबंधित आहेत. भाजप नेते रावसाहेब दानवेंच्या जालन्यातील रामेश्वर सहकारी साखर कारखान्याला कर्ज घ्यायला परवानगी नाकारण्यात आली आहे. अलीकडे काँग्रेसमधून भाजपात आलेले बसवराज पाटील आणि संग्राम थोपटे यांच्या कर्जाचे प्रस्तावही फेटाळण्यात आले. विशेष म्हणजे दिवंगत अजित पवार आणि कुटुंबियांच्या पुणे जिल्ह्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा प्रस्तावही मंजूर झालेला नाही. राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार आणि शरद पवारांचे राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांच्या कारखान्यांनाही दिलासा मिळालेला नाही. सोलापूरच्या धर्मराज काडादी यांचा साखर कारखान्यालाही निकष पूर्ण करता आलेले नाहीत. जे ऊसाचे शेतकरी आहेत त्यांना अधिक चांगल्या पद्धतीने कारखान्याची सेवा मिळावी, त्यांना त्यांचा ऊस या ठिकाणी गाळप करण्याकरता लवकरात लवकर त्या ठिकाणी आजूबाजूला कारखाने व्हावेत. आणि कारखाने जास्ती राहिले तर मोनोपॉली होत नाही, कारखाने कमी राहिले तर मोनोपॉली होतं. आणि म्हणून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ऑप्शन्स राहावे. त्यामुळं मला असं वाटतं असे निर्णय घेत असतं. आणि सरकारने अनेक वेळा 40 वर्षापासून अनेक वेळा अशा कारखान्याला मदत केली. ही पहिलीच वेळ नाही आहे, अनेक वेळा अशी मदत केली आहे. राज्य सरकारनं हा प्रस्ताव पाठवला तर मान्य मंत्रिमंडळापुढं जेव्हा हा प्रस्ताव आला तेव्हा हे बंद अवस्थेतले कारखाने आहेत, हे सुरू करून शेतकऱ्याला तिथल्या दिलासा दिला पाहिजे. या शेतकरी हिताच्या दृष्टीनं राज्य सरकारनं थक हमी घेतली होती आणि त्या थक हमी जेव्हा राज्य सरकार घेतं तेव्हा सहसा NCDC अशा संस्थांना वित्त पुरवठा करत असते. 7 कारखान्यांचे प्रस्ताव फेटाळले गेल्याची विविध कारणं महामंडळानं दिली आहेत. भाग भांडवल कमी असलेल्या किंवा आर्थिक अनियमितता असलेल्या कारखान्यांना परवानगी नाकारण्यात आली आहे. कारखाना सलग 3 वर्षांपासून तोट्यात असेल आणि NCDC कडून कर्ज घेऊनही सुधारणा होत नसेल तर त्यांना कर्ज मिळू शकणार नाही. कर्ज परतफेडीचं कमी प्रमाण, कारखाना भाड्यानं चालवण्यास देणं, तसंच FRP किंवा शासनाची थकबाकी असणं यापैकी एखादं कारणही नकारासाठी पुरेसं ठरलंय. उत्पादकता वाढावी, शेतकऱ्यांना योग्य परतावा मिळावा आणि रोजगार निर्मिती व्हावी यासाठी साखर कारखान्यांना गाळप हंगामापूर्वी कर्ज घेण्याची मुभा दिली जाते. आता राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळानं परवानगी नाकारलेल्या 7 कारखान्यांसमोर त्रुटी दूर करून कर्जासाठी पात्र होण्याचं मोठं आव्हान असेल. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगरही अशाच हत्येच्या घटनांनी नुकतंच हादरलं. कोल्हापूरमध्ये वडिलांनीच आपल्या मुलाचा जीव घेतला तर संभाजीनगरमध्ये अनैतिक संबंधातून एका महिलेची हत्या झाली. पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. 21 वर्षांच्या जुनैद पठाणची शिवजयंतीच्या मिरवणुकीवेळी हत्या झाल्याची बातमी कोल्हापूर पोलिसांना मिळाली. घटनेनंतर तपास सुरू झाला आणि तपासात ही हत्या जुनैदचे वडील गफूर पठाण यांनीच केल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. यातील मैताचा वडील गफूर पठाण यांनी मुलाशी झालेल्या वादामधून त्याचा चाकूने बुकसून खून केला असून सदरची घटना व त्याचा अपराध लपवण्यासाठी त्यानं पोलिसांना चुकीची हकीकत सांगितली होती. आता वडिलांनीच मुलाचा खून केल्याचे स्पष्ट झाले असून त्या अनुषंगाने यातील जो मैताचा वडील आहे गफूर पठाण याला गुन्ह्याची कामे अटक करण्यात आली असून आता पुढील तपास चालू आहे. गफूर पठाण हे कोल्हापूरच्या विक्रमनगरमध्ये आपल्या कुटुंबासह राहत होते. मुलगा जुनैद भंगार दुकानात काम करायचा, मात्र त्याला दारूचं व्यसन होतं. तो वारंवार दारू पिऊन घरातल्यांना शिवीगाळ करायचा. एके दिवशी संतापाच्या भरात गफूर पठाण यांनी घरातला चाकू उचलून त्याच्या छातीत वार केला. या घटनेत जुनैद गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय. पण गफूर कुटुंबाने वेगळीच माहिती देत प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला. पोस्टमॉर्टम अहवाल आणि चौकशीतनं सत्य समोर आलं आणि पोलिसांनी आरोपी वडिलांना बेड्या ठोकल्या.
एकाच ठिकाणी काम करणाऱ्या त्या दोघांमध्ये जेमतेम वर्षभरापासून जवळीक वाढली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून तो तिच्यापासून जरा दूर राहू लागला होता. तिला ही गोष्ट सहन होत नव्हती. तो माझा झाला नाही तर मी त्याला कोणाचाच होऊ देणार नाही या विचाराचं भूत तिच्या मानगुटीवर बसलं होतं. आणि त्यानंतर तिनं जे काही केलं ते अतिशय धक्कादायक होतं. ज्याला ती प्रेम म्हणत होती त्याचीच तिनं राख रांगोळी केली. बंगळुरू पोलिसांनी अटक केलेल्या तरुणीचं नाव आहे प्रेरणा. तिनं केलेला गुन्हा ऐकून तुमच्याही पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. 27 वर्षाच्या प्रेरणानं तिच्याच वयाचा प्रियकर किरणला चक्क जिवंत जाळलंय. वोडाफोन स्टोअरमध्ये काम करणाऱ्या किरणचं आणि प्रेरणाचं काही दिवसापासून सूत जुळायला चालू झालं होतं. पण काही दिवसांपूर्वीच त्यांच्यामध्ये वितुष्ट आलं. ते म्हणजे किरण लग्नाला तयार होत नव्हता. त्याचसोबत त्याचा दुरावा देखील प्रेरणापासून वाढत होता. या सगळ्याचंच कारण ठरलं ते म्हणजे प्रेरणांनी टोकाचं पाऊल उचललं, ते म्हणजे त्याचा खून करायचा. मंगळवारी प्रेरणानं किरणला आपल्या घरी बोलावलं. परदेशात प्रपोज करतात त्याप्रमाणे तुला प्रपोज करायचंय अशी थाप तिनं मारली आणि किरणला एका खुर्चीला बांधलं. मात्र प्रपोज करण्याऐवजी प्रेरणानं किरणच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून त्याला पेटवून दिलं. खुर्चीला बांधलेला असल्यामुळे किरण स्वतःला वाचवू शकला नाही. आपल्याच प्रेसीनं लावलेल्या आगीत त्याचा जळून अक्षरशः कोळसा झाला. पोलिसांनी प्रेरणाला अटक केली असून तिनं देखील गुन्ह्याची कबुली दिली. प्रेम कहाणीचा एवढा क्रूर अंत ना कुणी पाहिला असेल ना ऐकला असेल. मुळात याला प्रेम म्हणायचं तरी का, असाही प्रश्न उपस्थित होतोय. श्रीधर हसबनीस, ABP माझा, बंगळुरू. 2008 मध्ये दिल्लीत घडलेलं आरुषी हत्याकांड. दिल्ली पोलीस असोत किंवा CBI, आरुषीची हत्या नेमकी कुणी आणि कोणत्या कारणासाठी केली याचं ठोस उत्तर कुणालाच शोधता आलं नाही. आरुषी हत्याकांडाची आठवण होण्यामागचं कारण म्हणजे दिल्ली पुन्हा एकदा एका तरुणीच्या हत्येमुळे हादरली आहे. IRS अधिकाऱ्याच्या 22 वर्षांच्या मुलीची मोबाईल चार्जिंग केबलनं गळा घोटून हत्या करण्यात आली आहे. आणि या प्रकरणातही संशयाची सुई वळली आहे ती नोकरावर. काय आहे हे संपूर्ण प्रकरण बघूया. दिल्लीत आरुषी हत्याकांडाची पुनरावृत्ती. IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या. नोकरीवरून काढून टाकलेल्या घरगड्यावर संशय. राजधानी दिल्लीसाठी बुधवारचा सूर्य त्या धक्कादायक बातमीसह उजाडला. अमर कॉलनीमधल्या कैलास हिल्स परिसरात राहणाऱ्या वरिष्ठ IRS अधिकाऱ्याच्या 22 वर्षीय मुलीची हत्या करण्यात आली. हत्येपूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचाही संशय आहे. IRS अधिकारी नेहमीप्रमाणे पहाटे 5:30 वाजता पत्नीसोबत मॉर्निंग वॉकला गेले होते. जेव्हा ते घरी परतले तेव्हा त्यांना आपली मुलगी निपचित अवस्थेत पडलेली दिसली. त्यांनी तिला तात्काळ डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी तिचा तपास करत तिला मृत घोषित केलं. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. तपासात काही धक्कादायक माहिती समोर आली. ती म्हणजे मोबाईल चार्जिंग केबलनं या तरुणीचा गळा दाबून तिची हत्या करण्यात आल्याचं तपासात निष्पन्न झालं. पोलिसांना या प्रकरणाच्या तपासादरम्यान महत्त्वाचं CCTV फुटेज हाती लागलंय. त्यामुळे IRS अधिकाऱ्याच्या घरात काम करणारा जुना नोकर राहुल मीना याच्याकडे संशयाची सुई वळली आहे. राहुल मीना नावाचा हा नौकर या IRS अधिकाऱ्याच्या घरी कामाला होता. मात्र त्याची वर्तणूक योग्य नसल्याने 1.5 महिना आधीच त्याला कामावरून काढून टाकण्यात आलं होतं. पैशाच्या व्यवहारात देखील त्यांनी हेरफेर केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. सूड उगवण्याच्या इराद्याने ही हत्या झाली असावी असा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी चौकशीसाठी 2 जणांना ताब्यात घेतलंय. तसंच हत्या झालेल्या तरुणीच्या शवविच्छेदन अहवालाची देखील पोलिसांना प्रतीक्षा आहे. आरुषी हत्याकांडाचं कोडं पूर्णपणे उलगडण्यात पोलिसांना कधीच यश आलं नाही. आता IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात दिल्ली पोलीस यशस्वी ठरणार का, की आरुषी हत्याकांडाप्रमाणे ही हत्या देखील कायमचं गूढ बनून राहणार? सोमेश कोलगे, ABP माझा, दिल्ली. नुकत्याच वयात येऊ लागलेल्या अल्पवयीन मुली ज्यांना भविष्य खुणावत असतं, डोळ्यामध्ये स्वप्न उमलत असतात, जगाची ओळख करून घेण्याची ओढ असते. पण सोलापुरातल्या नुकत्याच वयात येणाऱ्या या मुली एका ओझ्यानं वाकल्यात. ते ओझं आहे
पोटातल्या गर्भाचं. हे भयानक वास्तव आहे सोलापुरातलं. तब्बल 34 अल्पवयीन गर्भार मुलींवर रुग्णालयामध्ये उपचार झालेत आणि ही माहिती समोर येताच सोलापूर जिल्हा हादरून गेलाय. याचाच आढावा घेणारा हा रिपोर्ट बघूया. ज्या वयात स्वच्छंदीपणे बागडायचं, कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण घेऊन भविष्याला आकार द्यायचा, स्वतःची ओळख निर्माण करायची, त्या वयात सोलापुरातल्या या मुलींना पोटातल्या गर्भाचं ओझं घेऊन फिरावं लागतंय. मानसिक आणि शारीरिकरित्या या मुली गर्भारपणासाठी तयार नसताना त्यांच्यावर ते लादलं गेलंय. आणि धक्कादायक म्हणजे पॉक्सो कायद्यानुसार रुग्णालयांनी पोलिसांना याची माहिती देणं अपेक्षित होतं, पण गल्लाभरू शासकीय आणि खासगी रुग्णालयांनी पोलिसांना भनकही लागू न देता त्या अल्पवयीन मुलींवर उपचारही केले. मोहोळ तालुक्यातल्या एका सामाजिक संस्थेनं माहितीच्या अधिकाराखाली ही माहिती उघड केली आहे. त्यानंतर खडबडून जागा झालेल्या पोलीस प्रशासनानं पालिकेनं दिलेल्या 86 गर्भवतींच्या यादीची फेरतपासणी केली आणि तब्बल 34 मुली अल्पवयीन असल्याचं समोर आलं. 34 प्रकरणामध्ये अंडर एज मुलीच्या 18 वयाच्या खालच्या मुलींच्या प्रेग्नन्सी रिलेटेड ट्रीटमेंट वेगळं वैद्यकीय शाळात झालेलं आहे. म्हणून त्यात कॉर्पोरेशनच्याही आहे आणि काही खाजगी हॉस्पिटल्सच्याही उल्लेख आहेत. संबंधित परिवार ज्यांनी बालविवाह केलं आणि ज्या ठिकाणी ते ट्रीटमेंटसाठी आलं तिकडचे जे मेडिकल ऑफिसर त्यांच्या विरुद्धही आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत. आतापर्यंत 10 केसेस दाखल झालेल्या आहेत. या संदर्भात रुग्णालयांच्या आर्थिक व्यवहारांचाही पोलिसांनी तपास केलाय. तर हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केलाय. तर सोलापूरमध्ये 34 मुली अल्पवयीन माता ज्या त्यांचं प्रमाण बाहेर आलंय, तर पूर्ण जिल्ह्यामध्ये किती असणार आहे ही खूपच धक्कादायक आहे. आपल्याकडे बालविवाह प्रतिबंधक कायदा असताना म्हणजे एक सक्षम कायदा असताना त्याची अंमलबजावणी होती की नाही हे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. त्याच पद्धतीने बालविवाह रोखण्यासाठी सोलापूर शहर असेल, सोलापूर जिल्हा असेल, इथे मोठ्या प्रमाणात त्या ह्याच्यामध्ये बाल महिला कल्याण समिती असतील किंवा बाल महिला कल्याण ऑफिस असेल, या काही गोष्टी थांबवण्याचा जो प्रकार असेल किंवा गुन्हे नोंद करण्याचा प्रकार होते की नाही याच्याबद्दल ही सुद्धा शंका निर्माण झाली आहे. तर सोलापूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. 19 मातांच्या संदर्भात MLC ही दाखल झालेली आहे, जो आपण फर्स्ट रिपोर्ट देतो पोलीस स्टेशनला जवळच्या. तर संबंधित मेडिकल ऑफिसर, सिव्हिल हॉस्पिटल यांच्याकडनं असं MLC दाखल झालेली आहे. उर्वरित 15 मातांची MLC मात्र सोलापूर शहरातील आमचे जे UPSC सेंटर आहेत तिथल्या यमुनकडनं दाखल झालेले नाहीत. MLC ही दाखल झाली पाहिजे याच्या सूचना आता वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. त्या मुलींचा बालविवाह झाला होता का, की त्या मुली अत्याचार पीडित होत्या? जर राज्यातल्या एका शहरातल्या अल्पवयीन गर्भार मुलींची संख्या इतकी असेल तर राज्यात हा आकडा किती भयानक असेल असे प्रश्न या निमित्तानं पडतात. स्त्रीला सृजनाचं वरदान आहे असं म्हणतात, पण या 34 उमलत्या कळ्यांच्या नशिबात मात्र हेच वरदान शाप ठरतंय, जखम बनून सलतंय. आफ्ताब शेख, ABP माझा, सोलापूर. आणि आता बातमी आहे आपल्याला अंतर्मुख करणारी. लग्न ठरत नाही म्हणून बुलढाण्यामध्ये 2 दिवसात 2 तरुणांनी आत्महत्या केली आहे. दोघंही शेतकऱ्याची मुलं आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातल्या एका नव्याच सामाजिक समस्येकडे लक्ष वेधलं गेलंय. त्यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट. सत्यपाल भिसे. बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यात मंगरुळ गावातील या तरुणानं ऐन 25शीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शिक्षण असूनही नोकरी नाही, शेती आहे पण बागायती नाही. या कारणामुळे सत्यपालचं लग्न ठरत नव्हतं. सगळ्या मित्रांची लग्न झाली, पण अनेक गावातली अनेक स्थळं पालथी घालूनही सत्यपालला होकार येत नव्हता.
त्यातून आलेल्या नैराश्यातून तो आधी व्यसनाधीन झाला आणि नंतर आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. नोकरी नाही तर बागायची पाहिजेत, आणि नोकरी बागायची नाही तर मग लग्नच नाही करायचं. बस याच्याबद्दल दुसरं काहीच नव्हतं. मग आता काय फिरलो वापस आलो. बरेच ठिकाणी गेलो सर, कमसे कम 25-30 गाव पाहिजे असेल, पण काहीच ताळा नाही बसला. मग शेवटी घरी. सत्यपालला आणखी 3 भाऊ आहेत. 2 भावांची लग्न झाली आहेत, तर 4था भाऊ अद्याप अविवाहित आहे. धक्कादायक बाब म्हणजे अवघ्या 48 तासात बुलढाणा जिल्ह्यात घडलेली ही दुसरी घटना आहे. संग्रामपूर तालुक्यात हरीश वानखेडे या 28 वर्षीय युवकानं 2 दिवसांपूर्वीच आत्महत्या केली. पुन्हा कारण तेच, भूमिहीन कुटुंबातील तरुण आणि 2 ते 3 वर्षांपासून कोणी मुलगी द्यायला तयार नाही. हे नैराश्य समाजात परावर्तित होऊ शकतं. आज बुलढाण्यामध्ये मागच्या 24 तासात 2 तरुण पोरांनी फक्त लग्न होत नाही या कारणानं जर आत्महत्या केली असेल तर ती खूप दुर्दैवी आणि आपल्याला डोळे उघडायला लावणारी गोष्ट आहे. ही स्थिती काही केवळ बुलढाण्यातच आहे असा गैरसमज करून घेऊ नका. राज्याच्या ग्रामीण भागात कमी अधिक प्रमाणात शेतकऱ्यांच्या तरुण मुलांची हीच समस्या आहे. लई खराब बिकट परिस्थिती ते मुली सुद्धा भेटायची अवघड होऊ लागले. कोण मुली द्यायला तयार नाहीत त्यांना. शेतातील जर परिस्थिती अशी आहे की कुठलं गाठल्याला सुद्धा पीक परत असं हे नाही आहे. गाठल्याला चारण सुद्धा निघणा गेले त्यांचं. शहरात राहणाऱ्या नोकरी करणाऱ्या मुलांना उपवर मुली अधिक पसंती देतात. शेती असेल तर ती बागायती आहे का, जमीन किती आहे हे पाहिलं जातं. त्यामुळे ग्रामीण भागातल्या शेतकरी कुटुंबांमध्ये तरुणांची लग्न ठरणं अवघड होऊन बसलंय. विशेष म्हणजे शेतकरी कुटुंबात वाढलेल्या मुलींनाही शेतकरी नवरा नको असल्याचं जाणकार सांगतायत. शेतीमध्ये आता दिवसेंदिवस ज्या वेगवेगळ्या समस्या सुरू झालेल्या आहेत त्याच्यामुळे कुठल्याही मुलीचा बाप आपली मुलगी शेतकऱ्याला देऊ नये. शेतकरी जरी तो असला तरी सुद्धा आपल्या मुलीला शेतकरी नवरा नको ह्याची भावना आता त्याची तयार झालेली. त्याचं कारण सगळ्यात आहे की आता ग्लोबल वॉर्मिंग तुम्ही बघितले, वातावरण बदलाचा परिणाम आता IPCCच्या रिपोर्टमध्ये 2030 नंतर 40% शेतीमालाचं उत्पादनात घट होणार आहे हे आता सांगितलेलं. हे सगळं आता तापमान वाढीच्या परिणामाचा परिणाम आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार 2013 मध्ये 1,24,730 पुरुषांनी आत्महत्या केल्या. यात लग्न न होणं, लग्नाला विलंब होणं ही आत्महत्येची प्रमुख कारणं होती. याच कारणांमुळे 2022 साली 697 पुरुषांनी टोकाचं पाऊल उचललं होतं. राज्यात 2011च्या जनगणनेनुसार 1000 मुलांमागे 921 मुली होत्या. मुलींच्या वाढलेल्या अपेक्षा आणि आर्थिक निकष यामुळे ग्रामीण भागातील तरुणांचे विवाह ठरण्यात अडचणी येतात. शहरांच्या जीवनशैलीत झालेले बदल आणि त्याविषयी असलेली ओढ यामुळे ग्रामीण भागात तरुणांच्या लग्नास विलंब होतो. एकट्या 2023 साली लग्न न जुळल्यामुळे झालेल्या पुरुषांच्या आत्महत्येचं प्रमाण 5% इतकं होतं. ही केवळ पुरुषांचीच समस्या आहे असं नव्हे, तर तरुणांचे विवाह ठरत नसल्यामुळे महिलांच्या असुरक्षिततेही वाढ होण्याची भीती आहे. 40 वरडून गेलेले 45 पर्यंत वय झालेले अनेक अविवाहित तरुण आज गावागावामध्ये दिसतात. अगदी 2-3 हजार लोकसंख्येचं गाव असलं तरी तिथं 150 ते 200 असे अविवाहित पोरं दिसतात की जे लग्न होत नाहीत म्हणून त्रासलेले आहेत. हा एक सामाजिक प्रश्न आहे आणि एकूणच समाजाच्या आणि सामाजिक आरोग्याला बाधा येईल. स्त्रियांना भविष्यामध्ये सुरक्षितपणे फिरता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण करेल असं हे भयावह चित्र आहे. शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो आणि शेतकऱ्याला अन्नदाता म्हटलं जातं. मात्र याच अन्नदात्याच्या मुलांना विवाहासाठी मुली मिळत नाही ही शोकांतिका आहे. बुलढाण्यात झालेल्या 2 आत्महत्येमुळे हे अधोरेखित झालं आहे. हा केवळ 2 कुटुंबापुरता प्रश्न मर्यादित नसून या शेतकऱ्याचा म्हणजे मातीतून सोनं पिकवणाऱ्या शेतकऱ्याच्या एका पिढीचा प्रश्न आहे.
लहरी निसर्ग आणि सरकारी अनास्थेपुढे आपल्या छातीची ढाल करत या देशाचा शेतकरी लढत आलाय. केवळ आपल्या कुटुंबाचंच नव्हे तर देशाचं पोट भरण्यासाठी तो आपल्या टिचभर जमिनीत घाम गाळतो. शेतकरी तरुणांनो, तुमच्या DNA मध्ये असलेला हा लढवय्या बाणा लक्षात ठेवा. कितीही नाकारले गेलात, 100 नव्हे तर 1000 मुलींचे नकार आले तरी असं टोकाचं पाऊल उचललं जाणार नाही अशी शपथ घ्या. हेही दिवस जातील, आपलंही आयुष्य सुधारेल, चांगली मुलगी मिळेल, सुरेख संसार होईल अशी स्वप्न बघा आणि ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कष्ट करा. बुलढाण्याहून संजय महाजनचा ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. रील्सवर होणारा लाईकचा पाऊस पाहिल्यानंतर तो स्वतःला हिरोपेक्षा कमी समजत नव्हता. मात्र परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील या व्हिलनची अमरावती पोलिसांनी परेड काढली. तुरुंगाची हवा खाल्ल्यानंतर आणि पोलिसांचा पाहुणचार घेतल्यानंतर अयान अहमदची काय अवस्था झाली आहे पाहूया आमचे प्रतिनिधी प्रणय निर्बाण यांचा हा स्पेशल रिपोर्ट. रीलच्या व्हिडिओमध्ये मोठ्या ऐटीत चालणारा अयान अहमद आणि त्याच अयान अहमदची आताची चाल बघा. मुलींवर भुरळ पाडण्यासाठी कदाचित याच रस्त्यावरून अयानने थार चालवली असेल. आणि आता त्याच रस्त्यावरून अमरावतीच्या परतवाडा पोलिसांनी अयानची परेड काढली. रील बनवताना अयानचा कॉन्फिडन्स एखाद्या सिनेमातल्या हिरोपेक्षा कमी नसायचा. मात्र पोलिसांनी जेव्हा भर रस्त्यावरून वरात काढली तेव्हा अयानची नजर जमिनीला खेळली होती. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजेच 19 वर्षीय अयान अहमदची अवस्था पाहिल्यानंतर पोलीस कोठडीत त्याचा चांगलाच पाहुणचार झालेला दिसतोय. परतवाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी अयानला घेऊन सरमसपुरा भागात आले. एका अर्धवट बांधलेल्या घरासमोर ही परेड थांबली. घराचं दार ठोठावण्यात आलं. नुकतंच मिसरूड फुटलेला तरुण घराबाहेर आला. त्यानंतर पोलीस अयानला घेऊन त्या घरात शिरले. अयानच्या मोबाईलमध्ये अनेक मुलींसोबतचे अश्लील व्हिडिओ सापडले होते. तो मोबाईल अयानने ज्या मुलाला विकला त्या मुलासमोर अयानची चौकशी करण्यात आली आहे. परतवाडा पोलीस जे पुरावे आहे ते पुरावे गोळा करण्यासाठी आता अयानला घेऊन अचलपूरमध्ये आलेली आहे. अचलपूर शहरातील जे सरमसपुरा पोलीस स्टेशनला लागून एक घर आहे, ज्या ठिकाणीवरून त्यानं मोबाईल घेतला होता त्या घरी अयानला या ठिकाणी आणलेलं आहे आणि त्याची आतमध्ये चौकशी सुरू आहे. कडेकोट बंदोबस्त यावेळी पोलिसांनी अयानला घेऊन या ठिकाणी आलेले आहे आणि त्याची कसून चौकशी सुरू आहे की तो मोबाईल कुठून घेतला, का घेतला आणि त्याचा जो डाटा रिकवर करण्याची जी प्रक्रिया ती फॉरेन्सिक लॅबमध्ये पोलिसांनी पाठवलेली आहे. सरमसपुरा भागातील चौकशी पूर्ण झाल्यानंतर अयानची रवानगी पुन्हा परतवाडा पोलीस ठाण्यातल्या कोठडीत करण्यात आली आहे. आभासी जगातला हिरो बनता बनता आपण खऱ्याखुऱ्या आयुष्यातला व्हिलन झालोय याची 19 वर्षीय अयानला आता तरी उपरती झाली असेल का? प्रणय निर्बाण, ABP माझा, अमरावती. अश्विनी पॉल टिटवाळ्यामध्ये भाड्यानं फ्लॅट घेऊन राहणारी ड्रग्स क्वीन. पोलिसांनी कारवाई करेपर्यंत शेजाऱ्यांना देखील माहीत नव्हतं की आपल्या बाजूला एक ड्रग्स सप्लायर राहते. अश्विनी पॉलच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांना बरीच कसरत करावी लागली. महापालिका कर्मचाऱ्यांचं सोंग घेऊन इमारतीमध्ये बनावट सर्वे देखील करावा लागला. अश्विनी पॉलच्या अटकेची इनसाइड स्टोरी ABP माझाच्या हाती लागली आहे आणि ही स्टोरी ऐकल्यानंतर तुम्ही देखील म्हणाल वेल डन पोलीस. बारबाला ते ड्रग्स क्वीन असा प्रवास करणारी अश्विनी पॉल. नेस्को ड्रग्स पार्टी प्रकरणाचा तपास करता करता अंमली पदार्थ विरोधी पथक अश्विनीच्या दारापर्यंत येऊन धडकलं. या संपूर्ण कारवाईची इनसाइड स्टोरी एका थ्रिलर सिनेमापेक्षा कमी नाहीये. नेस्को ड्रग्स पार्टी प्रकरणात अटक केलेल्या आरोपींच्या चौकशी दरम्यान पोलिसांना ड्रग्स सप्लायर अश्विनी पॉल बद्दल माहिती मिळाली. सतत पत्ता बदलणाऱ्या अश्विनीनं तिचं बसस्थान टिटवाळ्यातील पद्मावती रॉयल इमारतीत हलवलं असल्याची टीप खबऱ्यानं पोलिसांना दिली. साध्या वेशातील पोलिसांनी इमारतीत पाळत ठेवायला सुरुवात केली.
कल्याण डोंबिवली महापालिकेचे कर्मचारी असल्याचं सांगत पोलिसांनी पद्मावती रॉयल इमारतीत सर्वेच्या नावाखाली माहिती गोळा करायला सुरुवात केली आणि अशा प्रकारे ते अश्विनी पॉल भाड्यानं राहत असलेल्या फ्लॅट क्रमांक 705 पर्यंत पोहोचले. पोलीस लोक आले होते 2-4 दिवस इथं फिरत होते वेषांतरमध्ये. आपल्याला काय ते KDMच्या कामामुळे आलेले आहे म्हणून सांगितले. माझ्या इकडे पण एक महिला आली. मॅडम बोलते तिथं तुम्ही लसीकरण वगैरे घेतलेलं आहे का पहिला? हो म्हटलंय. त्याच्यानंतर ते निघून गेले. आपल्याला 2 दिवसानंतर कळाले इथं अमुक महिलांना असं ड्रग्सचं कामं करताना उचलून नेलेले आहे. त्याच्यानंतर आम्हाला खळबळ झाले. इथली नागरिक सगळे घाबरून गेले. अश्विनी पॉलच्या घरी पोहोचल्यानंतर पोलिसांनी अधिकची कुमक बोलावून घेतली. पोलिसांनी चौकशी केली असता तिने स्वतःची ओळख बारबाला अशी करून दिली. ड्रग्ज हस्तगत करण्यासाठी तिच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. मात्र पोलिसांच्या हाती काहीच लागलं नाही. अखेर पोलिसांची नजर कचऱ्याच्या डब्याकडे गेली आणि पोलिसांना त्यात 6 कोटींचं एक्स्टसी ड्रग्ज सापडलं. अश्विनी पॉलचा लिव्ह इन पार्टनर अमीर सय्यदनं तिला हे कोट्यावधी रुपयांचं ड्रग्ज दिलं होतं. एका प्रकरणात वॉरंट निघाल्यानंतर आपली रवानगी कारागृहात होणार याची अमीरला पूर्ण कल्पना होती. त्यामुळं त्यानं एक्स्टसीच्या गोळ्या अश्विनीला विक्रीसाठी सोपवल्या. मात्र हे ड्रग्ज विकत घेण्यासाठी अश्विनी आणि अमीरकडे कोट्यवधी रुपये आले कुठून? तसंच त्यांना हे ड्रग्ज पुरवणारा या रॅकेटमधला मोठा मासा कोण आहे याचा छडा लावण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. आता पोलिसी खाक्यासमोर अश्विनी कुणाकुणाची पोलखोल करते यावर प्रकरणाच्या तपासाची पुढची दिशा ठरणार आहे. कल्याणहून सुरेश काटेसह सचिन गाड, ABP माझा, मुंबई.